जय भवानी संघ. सामना 4 षटकात राहील. पहिली ओव्हर पॉवर प्लेची असेल. दोन्ही अंपायर मैदानाच्या दिशेने वाटचाल करतात. थोड्याच वेळा सामन्याला सुरुवात होईल. चालू असणार सामना जय भवानी विरुद्ध वीर योद्धा. स्ट्राईकला बघायला मिळतोय तो चिरंजीव, नॉन स्ट्राईकला रोहित. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. आणि मॉली मार्कवर आलाय तो यश. सामना चालू होतोय. एक इनिंग साठी 20 मिनिट असतील याची नोंद घ्या. जर 20 मिनिट पेक्षा तुम्ही जास्त वेळ घेतला तर 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल. यश पंचांच्या डाव्यासाठी मारा करतोय आणि चिरंजीवाला न समजलेला चेंडू तो जातोय निर्धाव. अजूनही खातं खोललं गेलं नाहीये. पुन्हा एकदा यश पंचांच्या डाव्यासाठी मारा करतोय चिरंजीवाला. बघूया कशा प्रकारे चिरंजीव आणि हलकासा कटवलेला चेंडू. बघूया रनाची संधी राहण्यात होतो का. आणि हा चान्स मिस झालाय. एका धावेने खातं खोलतोय स्वतःच आणि संघाचं सुद्धा. धावसंख्या होते 1. पुन्हा एकदा यश बॉलिंग मार्कवर पंचांच्या मारा करेल रोहित याला. एका धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 1. चिरंजीवने स्वतःच आणि वैयक्तिक खातं खोललंय. सामना स्पीडअप करायचा आहे प्लीज. आपल्याकडे 20 मिनिटच आहेत. आणि कायची संधी. बघूया रनआउट होतो का. आणि हा सुद्धा चान्स मिस झालाय. एका रनाने धावसंख्या वधारते. धावसंख्या झाली आहे 2. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा यश पंचांच्या डाव्यासाठी मारा करतो चिरंजीवाला. पहिलं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या आली 2. चालू असणार सामना जय भवानी विरुद्ध वीर योद्धा. काहीसा हलकासा स्लोवर पद्धतीचा चेंडू आता निर्धाव. चिरंजीवला काहीसा न समजलेला चेंडू. वारंवार फंबल होतोय चिरंजीव. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पुढील चेंडू यशाचा. चांगला शॉर्ट मिडॉनच्या दिशेने कटला चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. 6 धावांनी धावसंख्या वधारते. धावसंख्या झाली आहे 8. काहीसा खराब टाकलेला चेंडू आणि चेंडूचा कपूर समाचार घेतलाय चिरंजीवाने. धावसंख्या झाली 8. पुन्हा एकदा यशवंतच्या डाव्यासाठी मारा करतोय आणि हा पद्धतीचा चेंडू जातोय सीमा रेषा पार. सलग दुसरा षटकार. धावसंख्या होते 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आले 14. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था युवा आघाडी आणि टुर्नामेंट कमिटी आयोजित संत गोरा कुंभार चषक 2025 आणि या चषकाचा पहिला दिवस
पाहायला गेला तर हा चालू असणारा सामना जय भवानी विरुद्ध वीर योद्धा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आले 14. आता पॉवर प्ले संपेल आणि पॉवर प्ले नंतर 5 प्लेयर तुम्ही बाहेर ठेवू शकता. बॉलर नेम 12 प्लेयर कोणी असेल जय भवानीचा तर प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. बॉलर नेम राजू. प्रवीण. सर्वेश. स्वतःचा वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आला आहे सर्वेश. पंचाच्या डाव्यासाठी मारा करेल रोहित याला. चालू असणार सामना जय भवानी विरुद्ध वीर योद्धा. सर्वेचा चेंडू आणि काहीसा न समजलेला चेंडू. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या आली आहे 14. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा सर्वेश पंताच्या डावासाठी मारा करतोय. काहीसा स्क्वेअर लेगच्या दिशेने कटवले चेंडू आणि एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे 15. दुसरं षटक बघाल तर प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या आली 15. चालू असणारा सामना स्ट्राईकला आहे तो चिरंजीव. चिरंजीवच्या बॅट मधून बघाल तर चांगले फटके निघाले होते आणि पुन्हा एकदा सर्वेश पंताच्या डाव्यासाठी मारा करतोय चिरंजीवाला आणि चांगला मिड विकेटच्या दिशेने घडवला चेंडू. चेंडू जातोय 4 धावेसाठी. 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे 19 धावा. दुसऱ्या षटकानंतर दुसरा षटक चालू आहे आणि काही शिल्लक आहे. धावसंख्या आली 19. चिरंजीवच्या बॅटला चांगला बॉल लागतो. वारंवार तो धावा जमवतो. पालता पुन्हा एकदा सर्वेश पंचांच्या डाव्यासाठी मारा करेल चिरंजीवाला. बघूया चिरंजीव कशा प्रकारे आणि चांगला कटवलेला चेंडू मिडविकेटच्या दिशेने आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय चिरंजीवाला. धावसंख्या वाढते. धावसंख्या आली 20. दुसरा षटक प्रगतीपथावर आणि दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो डावखुरा फलंदाज रोहित. सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. आणि चांगला लॉंग ऑफच्या दिशेने कडवल्या चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावा. 4 धावेने धावसंख्या होते 25. अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आली 25. चालू असणारा सामना जय भवानी विरुद्ध वीर योद्धा. पुन्हा एकदा सर्वेश पंचाच्या उजव्या मारा करतो रोहित याला. रोहित चांगल्या प्रकारे बॅटिंग करतो आणि हा काहीसा न समजलेला चेंडू हलकीशी एसटी वाचली आहे आणि षटक समाप्त होतोय. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. धावसंख्या होते 25. कल्याण डोंबिवली कुंभार समाजसेवा संस्था युवा आघाडी आयोजित संत गोरा कुंभार चषक 2025 पर्व 3रे आणि हा धावसंख्या होते 24.
आता मात्र बॉलिंग मार्कवर येतोय विशाल, ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. ओव्हर संपल्यानंतर पटकन पाणी द्या प्लीज. त्याच्यानंतर तुम्ही पुढची ओव्हर संपल्यानंतर पाणी देऊ शकता. सामना जरा स्पीडअप करायचा आहे प्लीज. चालू असणार सामना जय भवानी विरुद्ध वीर योद्धा. चिरंजीवी अजूनही मैदानात उभा आहे. त्याच्याकडून चांगले फटके पाहायला मिळाले पहिल्या ओव्हरमध्ये. आणि विशाल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पंचाच्या उजव्या साईडून मारा करतोय आणि हा काहीसा न समजलेला चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावतोय. धावसंख्या आली आहे 24 धावा. विशाल याने अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा विशाल पंचांच्या उजव्या साईडून मारा करतोय. लेग स्पिनचा प्रयत्न आणि गच्चा क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्या होते 28. चालू असा सामना जय भवानी विरुद्ध वीर योद्धा. अंतर लेग वाईज आहेत. चालू असा सामना जय भवानी विरुद्ध वीर योद्धा. विशालची चांगली बॉलिंग पडतो. हा भरकटलेला मारा. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे 29 धावा. चिरंजीवी अजूनही मैदानात उभा आहे. विशाल बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा विशाल आणि हाही न समजलेला चेंडू. वारंवार गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जय भवानी संघाकडून. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव घेण्यात यशस्वी झाले दोन्ही खेळाडू. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. विशाल चांगला बॉल फेकतो, परंतु यष्टीरक्षकाच्या हातून वारंवार गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अवांतर धाव मिळत आहेत. पाहायला गेलात तर पुन्हा एकदा विशाल पंचांच्या डाव्या साईडून मारा करतोय. रोहित याला लेग कटरवरचा चांगला कटवलेला चेंडू डायरेक्ट सीमा रेषे बाहेर. धावसंख्या 6 वरती. धावसंख्या झाली आहे 36 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या होते 36. पुन्हा एकदा रोहित विशाल चिंदरकर पंचांच्या डाव्या साईडून मारा करतायत आणि हाही चेंडू जातोय सलग दुसरा षटकार. नो चेंडू. या चेंडूवर भेटल्या 7 धावा. धावसंख्या झाली 43. सलग दुसरा षटकार मारलाय रोहितच्या बॅटमधून. पाहायला गेला तर हा सलग दुसरा षटकार. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या आली आहे 43 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्कोरच्या दिशेने फेकून गेला होता बॉल. फ्री चेंडू. विशाल बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पंचाच्या उजव्या साईडून मारा करतोय रोहित आणि हाही चेंडू बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने कटवले चेंडू. एक धाव तर यशस्वीरित्या पूर्ण केले एका धावेने. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे
44 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. विशाल पंचांच्या उजव्या साईडून मारा करतोय. चिरंजीवी आला. पंचांच्या उजव्या साईडून मारा करतोय विशाल. चिरंजीवी आला आणि चांगला कटवलेला चेंडू. तेवढा चांगल्या पद्धतीने मिडविकेटच्या दिशेने कटवलेला चेंडू आणि फील्ड केली जाते. 2 धावा. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे 46 धावा. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 46. सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. बॉलरने बॉलिंग मार्कवर येतोय कुणाल. 46 झाला ना. धावसंख्या आले 46. शेवटचा आणि हाणामारीचं षटक घेऊन आलाय कुणाल. अजूनही ओपनिंगला आलेले दोन्ही फलंदाज मैदानात आहेत. धावसंख्या आले 46. स्वतःच वैयक्तिक पहिला आणि संघाचा 4थं षटक घेऊन आलाय कुणाल. हाणामारीचं षटक. बघूया किती धावा जमवतात दोन्ही फलंदाज. आणि हा चांगला कटवलेला चेंडू. बघूया कॅच आउट होतो का. चेंडू जातोय सीमा रेषा पार. काय बोलला. काय लाईनच्या बाहेर पडलं. पुन्हा एकदा कुणाल पंचांच्या धावासाठी मारा करतोय आणि हा रनआउट होतोय रोहित. आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय संतोष. शेवटचा हाणामारीचा षटक घेऊन आलाय कुणाल. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळाल्या होत्या. धावसंख्या आले 51 धावा. स्ट्राईक आहे तो चिरंजीव. थोडा सामना स्पीडअप करायचा आहे. पुन्हा एकदा कुणाल पंचांच्या डावीसाठी मारा करतोय चिरंजीवाला. आणि हा काहीसा आणि हाही चेंडू जातोय.
पंचांची वाद करू नये, 5 रन कमी केले जातील. 6 धावा, 6 धावेने धावसंख्या वाढते. किती आला 6 धावा, 6 धावेने धावसंख्या होते 57. चौथा षटक प्रगतीपथावर आणि हा चेंडू फील्ड केला जातोय आणि बघूया धावसंख्या होते 59. ह्या पुढचा सामना कोणता आहे? कुठे ज्ञानेशला विचार. पुन्हा एकदा कुणाल पंचांच्या डाव्यासाठी मारा करतो चिरंजीवाला. चिरंजीवाच्या बॅट मधून चांगले फटके निघतात आणि हाही 4 धावा. आणि सह्याद्री रायडर. यापुढील होणार सामना शिवशौर्य विरुद्ध सह्याद्री रायडर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित माईक टॉस बॉक्समध्ये यायचा आहे. शिवशौर्य विरुद्ध सह्याद्री रायडर, दोन्ही संघाचे कर्णधार. धावसंख्या होते 63. बघू शेवटचा चेंडू आणि हा काहीसा लेग स्पिन टाकलेला चेंडू. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने आणि धावसंख्या वाढले एका धावेने. धावसंख्या होते 64 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 65 धावा. या सामना शिवशौर्य विरुद्ध सह्याद्री रायडर, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. वीर योद्धा त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. कोणाच आहे? दीड. नवीन बॉल पाहिजे की आहे? टॉस उडून दे ना. यापुढील होणार सामना शिवशौर्य विरुद्ध सह्याद्री रायडर. टॉस केला जातोय. टॉस उडून घे ना. वीर योद्धाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नाणेफेक होते शिवशौर्य आणि सह्याद्री रायडर यांच्या दरम्यान. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था युवा आघाडी आयोजित संत गोरा कुंभार चषक 2025 पर्व 3रे आणि नाणेफेक झाले. नाणेफेकीचा कौल कोणाच्या दिशेने लागलाय तो पाहूया. शिवशौर्याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागतोय आणि डिसिजन कळवायचा आहे. चालू असणार सामना वीर योद्धा विरुद्ध जय भवानी. जिंकण्यासाठी 65 ना 65 रनांचं आव्हान ठेवलंय. बॉल बॅटिंग. शिवशौर्य संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सह्याद्री रायडर संघाने हा सामना संपल्यानंतर लगेच त्वरितच
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. सामना 20 मिनिटात संपला नाही तर पेनल्टी लागेल. स्ट्राईकला येतो राजू, नॉन स्ट्राईकला येतो. हो कॅप्टन आहे तू. क्षेत्ररक्षण थोडी सजवून घ्यायचं आहे. बॉलिंगला आलाय तो रोहित चिंदरकर, स्ट्राईकला आहे तो राजू, नॉन स्ट्राईकला आहे तो किशोर. जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान ठेवलंय ते वीर योद्धा संघाने जय भवानी संघासमोर. राजूने चांगली फलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये. बॉलिंग साठी आलाय तो रोहित. पंचांच्या डाव्यासाठी मारा करेल राजू याला. राजू याने पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं. आणि चांगला मारलेला खरपूस समाचार घेतलाय. पहिला चेंडू सीमारेषे पार जातोय. 6 धावांसाठी 6 धावेने खातं ओपन होतंय. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था युवा आघाडी आयोजित कुंभार चषक 2025 पर्व तिसऱ्या पर्वामधील पहिला आणि अंतिम दिवस चालू असणार. हा राऊंड रॉबिन मधील हा सेकंड लास्ट सामना. यानंतर एक सामना होईल शिवशौर्य विरुद्ध सह्याद्री रायडर. पुन्हा एकदा रोहित पंचांच्या उजव्या साईडून मारा करतोय. राजू आला. राजूने पहिल्या चेंडूवर चांगला षटकार मारला आणि हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कटवल्या. चेंडू 4 धावांसाठी. धावसंख्या होते. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या आली आहे 10 धावा. वैयक्तिक 10 धावावर आहे तो राजू. जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान ठेवलंय ते जय भवानी संघासमोर. पहिला पावतीचा चांगला कटू समाचार घेतलाय तो राजू याने. जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान आहे. त्यातले 10 धावा तर झाल्यात. आता मात्र 22 चेंडू आणि 55 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. चालू असणारा सामना जय भवानी विरुद्ध वीर योद्धा. आणि बोल्ड आउट होतोय तो राजू. काहीसा स्लोअर पद्धतीचा चेंडू.
त्याची जागा येण्यासाठी आलाय तो विशाल. राजू दोन चेंडू चांगले, एक षटकार आणि एक चौकार मारून चांगलं खातं खोललं होतं. आता जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 55 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना वीर योद्धा संघाने 64 धावा बनवल्यात. जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. रोहित चिंदरकर पंचांच्या उजव्या साईडून मारा करतोय विशालवाला आणि काही सामना समजल्या. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या आली 10. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. दोन खेळाडू तुमचे बाहेर असतात. पुन्हा एकदा विशाल पंचांच्या उजव्या साईडून मारा करतोय रोहित. काही सामना समजल्या. चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि गचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते चिरंजीव कडून. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे. धावसंख्या होते 11 धावा. चालू असणार सामना वीर योद्धा विरुद्ध जय भवानी. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो किशोर. रोहित पंताच्या उजव्या मारा करतोय किशोर याला आणि काही न समजलेला चेंडू वारंवार गचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आपल्याला चिरंजीवीकडून आणि पुन्हा एकदा एक धाव अवांतर स्वरूपात आणि धावसंख्या आले 12. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 12. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 53 धावा. समीकरण पाहाल तर 53 धावा. 18 चेंडू 53 धावा. सामना स्पीडअप करायचा आहे प्लीज. यानंतर आपल्याला काही सामने खेळवायचे आहेत. मॅच होईल ना त्याच्यानंतर आमच्या नावानं अनाऊन्स करा तर एनर्जी होती आमच्याला. आमचं नाव घेत नाही काय नाही. सांगितलं हो होतंय एनर्जी येते ना. पाहायला गेलात तर बॉलर स्वतःचा वैयक्तिक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो विनायक. स्ट्राईकला आहे तो किशोर. नॉन स्ट्राईकला विशाल. पंचांच्या डाव्या साईडून मारा करतोय विनायक किशोर याला आणि लॉंग लेगच्या दिशेने कटवलाय चेंडू. 2 धावा तर मिळाल्यात. 2 धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 14. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसरं षटक घेऊन आलाय तो विनायक. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. स्ट्राईकला आहे तो किशोर. धावा करायचे आहेत ते 65 आणि काहीसा समोर खेळलेला चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावांसाठी 4 धावेने धावसंख्या वाढती. धावसंख्या झाली आहे 18 धावा. चांगला समोरच्या दिशेने मारलेला चेंडू. चांगला फटका होता आणि त्या 4 धावेला धावसंख्या वाढती. धावसंख्या झाली 18. किशोरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला चांगला दर्जेदार फटका. पुन्हा एकदा विनायक पंचांच्या डाव्या साईडून मारा करेल किशोर याला. आणि हा बोल्ड आउट होतोय किशोर. चांगला चेंडू टाकला होता परंतु न समजलेला चेंडू आणि आउट झालाय तो. बाद झालाय किशोर. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय तेजस.
जिंकण्यासाठी 65 धावा बनवायच्या आहेत आणि दुसरी ओव्हर दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. त्यातले काही चेंडू शिल्लक आहे. त्याची जागा येण्यासाठी आला आहे किशोरची जागा येण्यासाठी आलाय तेजस. विनायकाचा पुढील चेंडू आणि काहीसा स्क्वेअर लेगच्या दिशेने कटवल्या चेंडू मिस फिल्डिंग होते. 2 धावा तर बनवल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. दोन्ही खेळाडूंना धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे 20 धावा. पुन्हा एकदा विनायक पंचांच्या उजव्या हेटून मारा करतोय. तेजसाला चांगला कडवा चेंडू जातोय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी धावसंख्या आली आहे 26 धावा. चालू असणार सामना वीर योद्धा विरुद्ध जय भवानी. जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान ठेवलंय ते जय वीर योद्धा संघाने जय भवानी संघासमोर. पुन्हा एकदा तेजस विनायक पंतांच्या उजव्या साईडून डाव्या साईडून मारा करतोय तेजस आणि काहीचा चांगला मारलेला फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पार. सलग दुसरा षटकार मारलाय. धावसंख्या होते 32. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या आले 32. आता मात्र जिंकण्यासाठी किती धावांची गरज. बघाल तर 16.5च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. 12 चेंडू आणि 33 धावा. बॉलिंग साठी आलाय तो चिरंजीवी. 12 चेंडू आणि 33 धावा. चिरंजीवी स्ट्राईकला आहे तो विशाल. याच्या बॅट मधून पाहायला गेलात तर चांगले फटके पाहायला मिळतील. आणि नॉन स्ट्राईकला आहे तो तेजस. तेजसाने 5च्या ओव्हर मध्ये षटकामध्ये चांगले 2 षटकार मारले होते. थोडा सामना स्पीडअप करायचा आहे. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत अजून. पाहायला गेला तर लॉंग लेगच्या दिशेने एक खेळाडू आहे. मिड विकेटच्या दिशेने एक खेळाडू आहे आणि लॉंग ऑनच्या दिशेने एक खेळाडू पाहायला मिळतोय आणि एक खेळाडू आहे तो कव्हरच्या दिशेने. बघूया विशाल कशा पद्धतीने फटकेबाजी करतो आणि संघाला विजयी करतो का ते पाहूया. चालू असणारा सामना. चिरंजीवीचा पहिला षटकार आणि अक्षरशः हेलिकॉप्टर शॉट खोदून काढलाय. एक धाव तर मिळाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेतली आहे. आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू आणि 31 धावा. 31 धावा 11 चेंडू. चालू असणारा सामना जय भवानी विरुद्ध वीर योद्धा. धावसंख्या होते 34. 11 चेंडू आणि 31 धावा. चिरंजीव पुन्हा एकदा पंचांच्या आणि काहीसा फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू जातोय सीमा रेषे बार. 4 धावांसाठी. आता मात्र 10 चेंडू आणि 29 धावा. 10 चेंडू आणि 27 धावा. विशालच्या बॅट मधून चांगले फटके पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चिरंजीव पंचांच्या उजव्या साईडून मारा करे विशालाला. विशालने अगोदरच्या चेंडूवर चांगला फटका मारला होता. पुन्हा एकदा ट्राय आणि थोडासा पुश केलाय चेंडूला. चेंडू जातोय कव्हर मध्ये. एक धाव तर दुसरी धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. धावसंख्या होते 40 धावा. पाहायला गेलात तर अजूनही 25 धावा गरजेच्या आहेत त्या जय भवानी संघाला. 9 चेंडू आणि 25 धावा. पुन्हा एकदा चिरंजीव पंचांच्या उजव्या साईडून मारा करतोय विशाल याला.
आणि कटवलेला चेंडू एक धाव तर चोरटा पद्धतीने घेतली आणि धावसंख्या भारतीय धावसंख्या झाली आहे 41 धावा. अजून 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 24 धावा. यापुढील होणारा सामना शिवशौर्य विरुद्ध सह्याद्री रायडर. दोन्ही संघाने त्वरित तयार राहायचंय. शिवशौर्य संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चालू असणारा सामन्याकडे वळतो. चालू असणारा सामना वीर योद्धा विरुद्ध जय भवानी. आणि समोरच्या दिशेने कटवलेला चेंडू उभ्या कॅच आउट होतोय का आणि कॅच क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 2 धावा ते यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा तर यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 4था धाव घेतात का बघूया आणि 4थी धाव ही घेण्यात यशस्वी झालाय. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे 45 धावा. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 20 धावा. समीकरण पाहायला गेलात तर 20 धावा आणि 7 चेंडू. चालू असणारा सामना वीर योद्धा विरुद्ध जय भवानी. चांगला फटका मारला होता परंतु झेलबाद होण्याचा शक्यता होती. कॅच सुटते आणि 4 धावा मिळाल्यात. जिथे एकही धाव नव्हती तिथे 4 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा तेजस चांगली फटकेबाजी करतोय आणि शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे 46 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 6 चेंडू आणि 19 धावा. 6 चेंडू आणि 19 धावा. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे की ते 19 धावा बनवू शकतात. आता बघूया कशा प्रकारे वीर योद्धा संघाचा गोलंदाज 19 धावा रोखून ठेवतो. सह्याद्री 11 संघाने त्वरित हा सामना संपल्यानंतर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तयार राहा. चला स्पीडअप करा सामना. स्ट्राईकला येतो तेजस. नॉन स्ट्राईकला विशाल. तेजसच्या बॅट मधून पाहायला गेला तर चांगले फटके पाहायला मिळाले गेले होते. बॉलर आलाय तो निखिल. हाही चांगला गोलंदाज आहे. तोसरी गावचा खेळाडू. चांगल्या मॅच गाजवल्यात या गोलंदाजाने आपल्या बॉलिंगच्या जोरावर. बघूया तेवढाच. आणि काहीच न समजलेला चेंडू. मी बोललो होतो हा चांगला गोलंदाज आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावा. 5 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा निखिल पंचांच्या डाव्या साईडून मारा करतो. तेजस याला चांगली गोलंदाजी करतो निखिल. आणि हा लेग साईडच्या दिशेने टाकले चेंडू जातोय अवांतर. धावसंख्या वाढते. धावसंख्या आली आहे 47 धावा. बहाल तर 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार मारले तर तुम्ही विजयी होऊ शकता किंवा 2 षटकार 1 चौकार आणि 2 धावा. पुन्हा एकदा निखिल आणि समोरच्या दिशेने कटवलेला चेंडू. बघूया 1 धाव तर यशस्वी पूर्ण केली आहे. विशाल चिंदरकर आहे आणि दुसरी धाव तर तो पूर्ण करणारच. आणि 2 धाव पूर्ण झाल्यात. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 49. जिंकण्यासाठी अजूनही
4 बॉल 16 धावांची आवश्यकता. पाहायला गेला तर निखिल पुन्हा एकदा पंचांच्या डाव्यासाठी मारा करतोय आणि हा झेलबाद होण्याची संधी बाद होतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 16 धावा. तुम्हाला एक तर 2 षटकार मारावे लागतील आणि एक चौकार मारावा लागेल कंपल्सरी तुम्हाला. चालू असणार सामना जय भवानी विरुद्ध वीर योद्धा. यापुढील होणारा सामना सह्याद्री रायडर विरुद्ध शिवशौर्य. हा सामना संपल्यानंतर त्वरित सह्याद्री रायडर संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. शिवशौर्य संघाने आपले बॅटर तयार ठेवायचे आहेत. आता मात्र समीकरण आहे 3 चेंडू आणि 16 धावा. डावखुरा फलंदाज सर्वेश आणि हा बोल्ड आउट होतोय. आता मात्र सामना पाहाल तर झुकलाय तो वीर योद्धा संघाच्या बाजूने. आता मात्र त्यांचा कर्णधार जातोय सत्या. त्याने जर 2-9 मारले तर सामना यशस्वीरित्या जिंकू शकतात. 2-9 मारायची गरज आहे. 16 धावा. 2 चेंडू आणि 16 धावा. चालू असणार सामना. समीकरण पाहाल तर 2 चेंडू आणि 16 धावा आणि लेग साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू. अवांतर धावसंख्या वाढते. धावसंख्या आलोय 50 धावा. अर्धशतक पूर्ण होतंय. 2 बॉल आणि 15 धावा. बघूया सत्याच्या बॅट मधून येतात का ते रन. चांगला टाकलेला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव आणि धावचित होतोय तो सत्या. आता मात्र 1 चेंडू आणि 15 धावा. शेवटचा चेंडू